दरम्यान मनसेचे नेते अमित ठाकरेंनी नसरापूर घटनेबाबत सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे। काय म्हणालेत अमित ठाकरे ते आपण बघूयात। त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे, सरकारचं डोकं ठिकाणावर येणार की नाही, नसरापूरमध्ये त्या चिमुरडीसोबत जे घडलं ते ऐकून मन सुन्न झालंय आणि डोकं रागानं भणभणतंय। सत्तेत बसलेल्यांना माझा थेट निरोप आहे असं ते म्हणतात। माझा थेट सवाल आहे, तुमचे प्रशासन नक्की कोणासाठी काम करतंय? गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही, कारण त्यांना माहिती आहे की कोणत्या ना कोणत्या मंत्र्यांचा वरद हस्त त्यांच्या पाठीशी आहे। शक्ती कायद्याच्या गप्पा खूप झाल्या, पण तो कायदा प्रत्यक्षात राबवण्याचं धाडस हे सरकार का दाखवत नाहीये? केवळ कागदावर कायदे करून किंवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना जाहीर करून बहिणी सुरक्षित होत नसतात। त्यांच्या सुरक्षिततेसाठी गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा दरारा निर्माण करावा लागतो। माझं सरकारला पुन्हा सांगणं आहे, पोलिसांना फक्त 24 तासांचा फ्री हँड द्या। आमचे पोलीस सक्षम आहेत, पण त्यांचे हात राजकीय हितसंबंधांनी बांधलेले आहेत। मी इथं एक नेता म्हणून नाही, तर एक सामान्य माणूस आणि एक बाप म्हणून जाब विचारतोय। आपल्या महाराष्ट्राला आपण कोणत्या थरावर नेऊन ठेवणार आहोत, असा सवाल अमित ठाकरेंनी केलाय। दरम्यान नसरापूरच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी राज्य सरकारकडून विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्यात आली आहे। या पथकामध्ये पुणे ग्रामीण पोलिसांमधील 6 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे। त्यामध्ये 2 महिला अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे। तर या SIT मार्फत पुराव्यांची साखळी भक्कम करून आरोपीला कठोर कायदेशीर शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। यानंतर पाहूयात पुढची बातमी। एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार बच्चू कडूंनी व्यक्त केला। शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर पुढच्या क्षणी बच्चू कडूंना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आणि त्यानंतर अमरावती शहरात दाखल झाल्यानंतर बच्चू कडूंचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवणारच असा निर्धार बोलून दाखवला। जनतेनं पाळलं म्हणून नेत्याले स्वीकारलं आणि आयऱ्या गैऱ्या नेत्याले स्वीकारलं। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही। हा भगवा आम्ही खांद्यावर टाकला, पण मुख्यमंत्री आम्हाला शिंदे साहेब पाहिजे। रात्री सुद्धा 2 वाजता दार उघडून उभा राहतं। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार आहे असं म्हटलंय। अस्वस्थच राहा। यानंतर बातमी आहे भंडाऱ्यामधली काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। भंडारा जिल्ह्यातील साकोलीमध्ये बौद्ध पौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी व्यासपीठावर बसलेले असताना कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव केला। तर हा व्हिडिओ व्हायरल झालाय, यावर विविध प्रतिक्रिया उमटतायत। यानंतर एक मोठी अपडेट आहे। पायधुनीमधलं ते प्रकरण आपल्याला माहिती असेल, त्या ठिकाणी बिर्याणी आणि टरबूज खाल्लं होतं आणि त्यानंतर एक कुटुंब संपलेलं होतं। या 4 जणांच्या मृत्यू प्रकरणामध्ये मयत अब्दुल डोकाडिया हे एका केसमध्ये महत्त्वाचे साक्षीदार असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात तक्रारदार हमीदा शेख आणि आरोपी आफताब हे पती पत्नी आहेत आणि दोघांची ओळख फेसबुक मार्फत झालेली होती। आफताब रिअल इस्टेट व्यवसायामध्ये आहे, तर हमीदा मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होती आणि 2019 मध्ये आफताबनं हमीदाकडून 50 लाख रुपयांची मागणी केली होती। त्यापैकी 25 लाख रुपये देण्यातही आले होते। ही रक्कम घेण्यासाठी अब्दुल्ला डोकाडिया यांना पाठवण्यात आलं होतं, त्यामुळे ते या व्यवहारातील एकमेव साक्षीदार ठरले। 2020 मध्ये दोघांनी हमीदा आणि आफताब या दोघांनी लग्न केलं, मात्र नंतर त्यांच्यामध्ये वाद वाढले आणि आफताबवर अत्याचाराचे आरोप करण्यात आले। तर 2023 साली हमीदा शेख यांनी त्याच्या विरोधामध्ये तक्रार सुद्धा दाखल केलेली होती आणि याच प्रकरणामध्ये अब्दुल डोकाडिया ज्यांचा मृत्यू झालेला आहे ते साक्षीदार होते। पाहूयात पुढची बातमी शिर्डीमधली। अहिल्यानगरच्या शिर्डीमधून एक सुन्न करणारी घटना समोर आलेली आहे। एका मुस्लिम तरुणानं हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचं धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। हमीद पठाणनं सुरुवातीला पीडितेसोबत महिनाभर लिव्ह इन मध्ये राहून हिंदू पद्धतीनं लग्न केलं आणि तिला आपल्या धर्माप्रमाणे राहण्याची मुभा दिली। मात्र लग्नानंतर काही काळातच हमीदनं
खरं रूप दाखवलं. त्यानं पीडितेवर बुरखा घालण्याची सक्ती केली आणि तिला चक्क गोमांस खाण्यासाठी मारहाण आणि जबरदस्ती केली. तर गेल्या 4 वर्षांपासून हा छळ सुरू होता. अखेर पीडितेनं न घाबरता पोलिसात धाव घेतली. शिर्डी पोलिसांनी हमीद पठाणला बेड्या ठोकल्या. दरम्यान पीडितेच्या आयुष्यात नेमका काय प्रकार घडलेला होता या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी हरीश तिमोटे यांनी. 22 मध्ये आम्ही दोघांनी नोटरी केली, कोर्ट मॅरेज केली. कोर्ट मॅरेज नंतर 2-3 महिने चांगले चालू राहिले. नंतर हळूहळू त्याचे मारणं सुरू झालं, धमक्या सुरू झालं. तो इकडंच जायचं नाही, तो घरीच जायचं. मग नंतर शिर्डीला आलो. ते म्हणे टिकली लावायची नाही, तू काय आता आपलं लग्न झालं म्हणे, आता तो आम्ही जसं सांगत तसं तू राहायचं म्हणे. मग बाहेर जाताना बुरखा घालायचा, टिकली लावायची नाही, या त्या गोष्टी सुरू झाल्या. त्याच्यात घरात भांडणं व्हायला लागले, वादावाद व्हायला लागले, धमक्या वाढायला लागल्या. मग नंतर अजून 6-7 महिने त्याच्यात गेले. नंतर मग मला मुलगा झाला तरी त्याचं मारण काही संपले नाही. मला वाटलं सुधरण, तो काही सुधारला नाही. मग नंतर एकदा त्यांनी आपलं मटण खाण्याचं मला हे केलं, म्हणजे बळजबरी काय खा म्हणून. पण मी काही खाल्लं नाही ते खाल्लं नाही. पण त्याच्यावर तो मला तर मारायचं, पण नंतर घरच्यांना धमक्या द्यायचा की तुम्ही हिला घेऊन जा, नाही तर मी हिला मारून टाकेन, असं तसं. घरच्यांनी घ्यायला आला, पण तिकडून मला परत घेऊन यायचा.